नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत असा। आज मी बनवतोय केळफुलाची भाजी म्हणजे बोंडाची हो। फुल मी येताना उठवण्यात घराकडून घेऊन येतले। आता ते 4 दिवस झाले। 4 दिवस फ्रीजशिवाय बाहेर व्यवस्थित ठेवलेला असा। तर काही भाज्यांका फ्रीजात उगाच कोंबूची गरज नसते, ती बाहेर पण व्यवस्थित राहतात। बघा किती सुंदर असा। ती 2-3 पाकळी फक्त बाहेर गेली, तसे बाजूक सरले, बाकी हा पूर्ण घट्ट असा। तर मी आता साफ करते। कसा साफ करतो तर तुमका दाखवते। तर ही अशी फुलं असतात ना, ही काढायची त्याची। हातात जरासा तेल लावून घ्यायचा, खोबरेल तेल। मग तो काळ दीग असताना तर लागणार नाही। मी म्हणजे साहित्य घेतलं, एका टोपात पाणी घेतलं, एक ताट घेतलं आणि ह्या केळीचं बोंड। पाणी कशात घेतलं, ही कापून झाल्यानंतर पाण्यात टाकायची, नंतर ती काळी पडते। अशी फुलं असतात ना, ती काढायची। अशी व्यवस्थित काढून घ्यायची, जिथपर्यंत ती येतात ना तिथपर्यंत काढून घ्यायची। हातात तेल लावून घेतलं आणि इथपर्यंत त्याची फुलं काढली। आता ह्याच्या पुढे त्याची फुला कवळी असते, ती चिरू शकतो आपण। फक्त आता इथपर्यंत काढून हे मोडून घ्यायचं असा। आणि हा जो फुल असता तो साफ करताना कसा करायचा, एक त्याच्यात असा ट्रान्सपरंट एक असता, त्या काढायचा। असं एक दोरो असं, ह्या कसं असतं एक कळी कसा हा काढायचा। मग हा असं स्वच्छ झाला। ह्या असा फुल घेतला ना, काही ह्यो वरचो जो हे कसं असतं ह्या घट्ट हा काढायचा। त्याच्यानंतर या ट्रान्सपरंट कसं असतं ना, हा काढायचा। केल्या आधी आणि आधी तुमका दाखवतोय कशी चिरायची ती। ही अशी फुला सगळी अशी एकत्र पकडायची आणि बारीक चिरायची। ही लगेच काळी पडतात, त्याच्यामुळे ती लगेच चिरून झाली की पाण्यात टाकायची। अशी जास्त वेळ अशी बाहेर ठेवायची नाही। आणि हातात जरासं तेल पण लावून घ्यायचं, कारण ते का दीग असतं ना केळ्यात का, त्यामुळे हातात पण जरा काळसर रसूपणा येतो रंग। अशा प्रकारे सगळी रवलेली फुला चिरून, अशा प्रकारे जी रवलेली फुलं असतात ती सगळी चिरून घ्यायची। त्याच्यानंतर ह्यो असा खालचा आतमधला एकदम असतो तो कवळो भाग असता, ह्यो ह्याच्यात सोलूची गरज नाही, तर चिरू शकता असं। तर आम्ही तर अशा पद्धतीने चिरतो, असं हे करतो, ते किसतो आणि नंतर त्या असं चिरून घेतो आणि चिरून लगेच पाण्यात टाकायचा। बाहेर रवला तर त्या काळा पडतो। आम्ही कणकीचे कोंब पण असे बारीक करतो। एखादा कडधान्य जर घातला ना की अप्रतिम भाजी टाकता, चवी एकदम मस्त। आमच्याकडे तिकडे दोडा मार्गावर वाटण घालून करतात, पण आम्ही असा करतो नुसता खोबरा घालून। इकडे ओटवण्या खोबरा घालून पण नुसता वरण शिवरून भाजी सुंदर होता।
तर म्हणजे अशा प्रकारे संपूर्ण केळफूल बारीक चिरून घेतले आणि पाण्यात तसंच झाकून ठेवले 2-3 तास. जेव्हा भाजी करूची होती ना नंतर संध्याकाळी, तेव्हा काय केलं, त्याच्यात जरासं मीठ घातलं आणि धुवून घेतले भाजी. मग मीठ घातल्याने काय होतं तर त्याच्या केळफुलात जो दीग असता तो सुटता आणि भाजी कशी सडसडीत होता. भाजी 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर व्यवस्थित पिळून घेतलंय, पाणी अजिबात राहता नाही त्याच्यात. अशी सगळी भाजी धुवून झाल्यानंतर कढईत जरासं तेल टाकलंय, कांदो परतून घेतलंय आणि मग त्याच्यात भाजी घातली स्वच्छ धुतलेली. जरा वेळ परतून झाल्यानंतर मग आमचं घरचं मालवणी मसालो घातले, गरम मसालो, त्याच्यात सगळे खडे मसाले पण असतात आणि मग जरासं मीठ टाकलं आणि एक वाफ दिलंय. वाटाणे वेगळे उकडून घेतलेले, चणे आणि वाटाणे मिक्स करून, मग त्यातला थोडा रवलेला पाणी होता खालचा त्याच्यात ओतलंय आणि भाजी 15-20 मिनिटं शिजाक ठेवलंय. वाटाणे आणि चणे वेगळे उकडून घेतलेले आमटीसाठी, मग चांगले शिजलेले होते ते भाजी शिजल्यानंतरच त्याच्यात टाकलंय आणि जरा वेळ वाफ दिलंय आणि मग ओला खोबरा जरा शिवरलंय त्याच्यावरनं. झाली भाजी तयार, साधी आणि सोपी. भाजी करूक वेळ लागणार नाही, जरा साफ करूकच वेळ लागता, पण भाजी नंतर खूप सुंदर बनता. तुम्ही पण अशी भाजी करून बघा. तुमच्याकडे वेगळ्या पद्धतीने बनवत असतील तर कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असलो तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.